आपण सर्व सर्वार्थाने एका परिवारातले असलेल्या सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, आपल्याशी संबोधन सुरू करताना मी हे शब्द विचारपूर्वक वापरतोय. आपण सर्व एका परिवारातले आणि त्या परिवाराचं नाव आहे भारत मातेचा परिवार. म्हणजे जे ही भारत माता आणि आम्ही सगळे तिची लेकरं, अशी ज्यांची हा देश, ही भूमी, ही संस्कृती याबद्दलची भावना आहे, श्रद्धा आहे आणि ती कळून सवरू नये, याला सगळ्याला मिळून मी हे शब्द वापरतो की आपण सगळे एका परिवाराचे माता पिता बंधू भगिनी मित्रमैत्रिणी. सर्वप्रथम अर्थातच सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. या दोन शब्दांना मी अलीकडे अनेक वर्ष मंत्र म्हणत आलोय की हे मंत्र आहेत. हे नमस्ते हा मंत्र आहे. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हा सुद्धा मंत्र आहे. आणि नुसते शब्द नव्हेत, या दोन मंत्रांच्यातच मुळी भारतीय संस्कृती व्यक्त होते, सर्वस्वी. की त्या एक नमस्ते या एका शब्दात आहे माझ्यातलं चैतन्य तुमच्यातल्या चैतन्याला नमस्कार करीत आहे. का सगळं त्या एका शब्दात येतं, नमस्ते. अर्थ समजून जर आपण हे म्हणलो तर त्या नमस्तेचा अर्थ आहे की माझ्यातलं चैतन्य तुम्हा सर्वांमधल्या चैतन्याला नमस्कार करीत आहे. आणि मग थोडेसे खोल उतरलो तरी दिसेल की मग या ओळीचा सुद्धा अर्थ आहे सर्वत्र एकच एक चैतन्य भरून राहिलेलं आहे आणि आपण सगळे त्या एकाच एक चैतन्याचे आपण आविष्कार आहोत, एक्सप्रेशन, मॅनिफेस्टेशन. इतकं सगळं त्या एका शब्दात येतं. सगळा भारत, सगळा अध्यात्म विचार. त्यांनी रामकृष्ण हरी म्हणून सुरुवात केली, माझ्या हृदयाची तार छेडली की रामकृष्ण हरी मंत्रात हृदयाची तार आहे. सगळं तो अध्यात्म विचार ह्या सगळ्यात आला. नमस्ते. आणि जर मलाही कोणी विचारलं की फार बडबड करतोस भारतीय संस्कृती, भारत वगैरे, काय आहे रे भारतीय संस्कृती, तर माझं एक ओळीचं उत्तर आहे की मुळी जिची सर्वात मूलभूत धारणाच विश्वाच्या कल्याणाची आहे. की जीवनात जे करायचं पहिल्यांदा मनापासून प्रार्थना करायची की साऱ्या विश्वाचं कल्याण होवो आणि माझ्याकडनं होणारं हे काम करायचं. ती विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना, सर्वेत्र सुखिनः सन्तु, ही भारतीय संस्कृती आहे. तुम्ही, मी, माणसं, आपण आपापल्या जीवनात जे विविध करायचं ते करू. कोणी शिक्षक आहे, पत्रकार आहे, सामाजिक संघटक आहे, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आहे, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे आहोत ना माणसंच आपण. पण आपल्या त्या माणूसपणामागची सुद्धा आपली सगळ्यात महत्त्वाची भूमिका, अंतःकरणातली प्रार्थना आहे विश्वाचं कल्याण. आणि हे कोणीतरी आज केवळ मी एक कोणी अविनाश धर्माधिकारी म्हणतोय असं नाही आहे. ही वेदापासून वर्तमान काळापर्यंत अखंड चालत आलेली जी संस्कृतीची एक धारा आहे, तिची सर्वात आद्य प्रार्थना आहे सर्वेत्र सुखिनः सन्तु. ती उपनिषदांमध्येही येते, वेदांमध्येही येते आणि आपलं मुळी स्वप्न आहे गणपतीच्या दिवसात
घरी किंवा दारी सुद्धा गणपती बसवलेले असले तर आरतीनंतर आपण जी मंत्रपुष्पांजली म्हणतो त्यातली आपली ओळ आहे, पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराट इति. ही वेदातली प्रार्थना आहे. की आपलं स्वप्न काय आहे? सारं विश्वच एक आहे, विश्वबंधुत्व. आणि मग आपल्या जीवनात आपल्या परीने करायचं ते करायचं. ही भारतीय संस्कृती आहे. मला ती कळल्याचा माझा जेव्हापासून नम्र दावा आहे तेव्हापासून तर मी हा माझ्या मनातला मंत्र बनवला आहे की काही बोलायचं असेल तरी सुरुवात आहे की सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. आपली प्रार्थनाच मुळे आहे की विश्वाचं कल्याण होऊ दे. स्पष्टपणे हे सांगणं आवश्यक आहे की भारत जगाला असं कधीही म्हणत नाही की फक्त माझा ईश्वरच काय तो खरा आहे, असं भारत म्हणत नाही. आणि तुमचा ईश्वर खोटा आहे, त्यातून मूर्तीपूजा करत असाल तर तुम्ही पापीच आहात. तुमची जागा नरकातच आहे. तुम्हाला त्या मूर्तीपूजेपासून दूर करणं माझं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी जे करायचं आहे ते मला परवानगी आहे, कारण मला स्वर्गात जागा मिळणार आहे, असं हजारो वर्ष भारत म्हणत नाही. आहे तो सर्व ईश्वर एक आहे. त्या ईश्वराने पाठवलेला माझाच प्रेषित फक्त खरा आहे असं भारत म्हणत नाही. भारत आदर शिकवतो, सहिष्णुता शिकवतो. पण माझाच प्रेषित फक्त खरा आहे, तू तो बऱ्या बोलानी मान, नाही तर मी तुझं मुंडकं उडवणार आहे, असा जो रक्तपाताने भरलेला इतिहास आहे तो आपला वारसा नाही. आणि माझाच ईश्वर खरा आहे, त्या ईश्वराने पाठवलेला माझाच प्रेषित खरा आहे. आणि त्या माझ्याच खऱ्या असलेल्या ईश्वराने माझ्याच खऱ्या असलेल्या प्रेषिताला जे पुस्तक दिलं तेच खरं आहे, तू ते मानायला पाहिजे, नाही तर तुझं मुंडकं उडवणार आहे. तुझं नाव बदल, तुझी उपासना पद्धती बदल, हे म्हणत नाही भारत. की तुम्ही मुळी वेगळे नाही आहे, कशासाठी भांडायचं आहे, कशासाठी खून खराबा, कशासाठी रक्तपात, कशासाठी तू तुझं नाव बदल, तुझा देव बदल, तुझं मंदिर बदल. तुझं भारत म्हणतो एकम सद, ज्याची त्यांनी आठवण करून दिली. विप्राहा बहुधा वदंती, सत्य ईश्वर एक आहे. जाणकार लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी पुकारतात. पण गेली 1000 वर्ष आपला हा संघर्ष चालू आहे, मुळी जगण्याचाच, अस्तित्वाचाच संघर्ष. की येणाऱ्या वेगवेगळ्या आक्रमकांचे महाभयानक अत्याचार त्याच्यासमोर टिकता टिकता छाती फुटायची वेळ आली. आणि शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून बसलो तिथे आज आपण स्वाभिमानी भारतीय नात्याने. आणि आपण म्हणजे नुसते या महात्मा फुले सभागृहातले आणि कुसुमवंदनच्या व्यासपीठावर पुण्यातले आपण नाही, अख्ख्या भारतातले आपण. काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, गर शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. हे कविराज भूषणनी शिवाजी महाराजांचं केलेलं समकालीन वर्णन आहे. तो भारताचा, भारतीय संस्कृतीचा सहिष्णू वारसा, सर्वसमावेशक वारसा, त्याला आधुनिक काळात आलेलं रूप आहे हा आपला लोकशाहीचा देश आणि राज्यघटनेने तो एकत्र गुंफलेला. खूप चर्चा होते की भारताबरोबर जे अनेक देश स्वतंत्र झाले त्यातल्या बहुसंख्य देशांच्या मध्ये लोकशाही टिकली नाही, कधीच तिचे 12 वाजले. त्या देशांमध्ये संविधान, राज्यघटना सुद्धा टिकली नाही. फार लांबही जायची गरज नाही. ज्या धर्मांध शक्तींनी महाभयानक रक्तपात केला, आया बहिणींवर अत्याचार केले आणि हा देश तोडला, भारत देश तोडला, ते पण 25 वर्ष एकत्र नाही राहिले.
25हून कमी वर्षात तो पाकिस्तान तुटला. आणि ना त्या पाकिस्तानात ना त्या बांगलादेशात कधी लोकशाही रुजली, कधी राज्यघटना रुजली नाहीच आहे. कारण ती त्यांच्या संस्कृतीत नाही आहे, त्यांच्या विचारात नाही आहे. आपली लोकशाही टिकली. नवे नवे अनेक समस्या असल्या तरी आपली लोकशाही बळकट आहे आणि ती बळकट होते आहे कारण भारतीय संस्कृतीमुळे. तो जो आपला हजारो वर्षांचा वारसा आहे तो हा आधुनिक रूप धारण करतो. पाकिस्तानात लोकशाहीचा बोऱ्या वाजला, बांगलादेशात लोकशाहीचा बोऱ्या वाजला. बांगलादेशच्या पंतप्रधानांना पळून यावं लागलं भारतात. आता काय होतंय पाहायचंय. विशेषतः काल अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प निवडून आल्यामुळे काही जणांचं धाबं दणाणलंय, काही जण खुश आहेत. काय होतं बघायचं. काही भारतीयांना फार भरता येत होतं की एक मूळ भारतीय वंशाची स्त्री अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष व्हायला निघाली आहे. याला पण मी आपला टिपिकल भारतीय बावळटपणा म्हणतो बरं का. काही त्या कमला हॅरिसमध्ये काही भारतपणा नाहीच आहे. आणि तुम्ही व्यक्ती सोडा, प्रश्न इथे व्यक्तीचा नाही आहे. कमला हॅरिस एकतर निवडणुकीच्या काळात कधी चुकून जन्मानी एक काना मात्रा वेलांटी किंवा अल्फाबेटनी सुद्धा त्यांनी आपल्या भारतीय असण्याचा उल्लेख केला नाही. अमेरिकेचं जे चित्र आहे त्यात त्या आपली ओळख ब्लॅक म्हणून सांगतात. त्यांची मर्जी. पण त्यांचा जो डेमोक्रॅटिक पक्ष आहे त्याची धोरणं भारत विरोधी आहेत. काही आपल्याला भरून यायची गरज नाही आहे. आणि भारताच्या दृष्टीने जगाचं चित्र पाहिलं तर ट्रम्प तात्या हे दगडापेक्षा वीट मऊ. निदान त्यांची धोरणं भारत विरोधी नाहीत. आणि भले अमेरिकेच्याच राजकारणाचा भाग आहे, पण अरे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणारा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आई निवडणुकीत जाहीरपणे म्हणतो की बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार चालू आहेत ते बंद करा. पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार 712 पासून होत आहेत, इसवी सन 712. त्यातलं आत्ताच्या रूपातलं पाकिस्तान, आधी पूर्व पाकिस्तान आणि मग बांगलादेश झाल्यावर तरी ते अत्याचार मग उशिरात उशिरा 1946 पासून चालू होत आहेत. आधीही झालेत. पण शिमल्यामधून मोहम्मद अली जिनानी ज्या दिवशी डायरेक्ट ॲक्शन डे जाहीर केला, मार्च महिना होता तो 1946चा, आणि त्यांनी जाहीर केलं की बऱ्या बोलांनी आता मला पाकिस्तान द्या, नाही तर मी मुसलमानांना सांगतोय की शस्त्रास्त्र गोळा करा आणि 16 ऑगस्ट 1946 पासून हिंदूंना मारणं चालू करा. पुरुषांची कत्तल, आया बहिणींवर अत्याचार. खरं म्हणजे ब्रिटिश सरकारने जिनाला त्याच दिवशी अटकेत टाकायला हवं होतं. कारण जो कायदा लागू होता इंडियन पेनल कोड, त्यामध्ये ह्या प्रकारचं बोलणं हा गुन्हा होता की तुम्ही हिंसाचाराला चालना देताय, तुम्ही धर्मांच्या मध्ये तेढ निर्माण करून तुम्ही रक्तपाताला चालना देताय. आणि ते शब्दावर राहिलं नाही, तयाऱ्या चालू झाल्या. बेसावध बावळट आपण राहिलो. किंमत 16 ऑगस्ट 1946 पासून मोजली. त्यावेळेला बंगालचा मुख्यमंत्रीच होता सुरावर्दी अली खान नावाचा राक्षस, आणि ब्रिटिशांनी त्याला सर ही पदवी दिली होती. त्यांनी पोलीस बराकीत बंद करून ठेवले आणि धर्मांध मुसलमान गुंड रस्त्यावर मोकळे सोडले की करा अत्याचार. पुढं घडलंय ते शब्दात बोलता नाही येणार इतकं वेदनादायक आहे. देशही तुटला. पण म्हणून ही भाषा करणारे तेव्हा होते ना, आता आज नाहीत असं आहे काय चित्रत? आजही आहेत. पाकिस्तानात
पाकिस्तान झालं तेव्हा हिंदू लोकसंख्या 9 पॉइंट काहीतरी टक्के होती. पश्चिम पाकिस्तानचं बोलतोय. हिंदू लोकसंख्या 9 पॉइंट काहीतरी टक्के होती. आज ती खतम होत आली, जवळजवळ खतम, जवळजवळ अर्ध्या टक्क्याच्या आसपास आहे खाली. आणि 100 चूहे खा के बिल्ली चली हाज असा पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान पंतप्रधान असताना सांगितलंय त्यांनी की पाकिस्तानातल्या हिंदूंवर अत्याचार झाले, अत्याचार चालू आहेत, त्यांच्यावर धर्मांतरणाची सक्ती होते, आया बहिणींना पळवलं जातं, गँगरेप केल्या जातात, सक्तीने त्यांची लग्न लावली जातात आणि त्याला राज्यघटनेचं बॅकिंग आहे त्यांच्या. ही पाकिस्तानची राज्यघटना आहे इस्लामिक. आणि पूर्व पाकिस्तान आणि बांगलादेशची गोष्ट काही वेगळी नाही आहे. फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानमध्ये हिंदू होते 31%. आज मी तुमच्याशी बोलतोय ह्या तारखेला ते 8 पॉइंट काहीतरी टक्के. कुठे गेले 31 वरनं 8 वर? लोकसंख्या ज्या काळात चौपट वाढली बांगलादेशची सुद्धा, अशा काळामध्ये आले हिंदू 31 वरनं 8%वर. काय झालं आणि कुठे गेले? त्याचं उत्तरच आहे की दबावाखाली धर्मांतरणं पण झाली. आपली अब्रू, आपल्या पोरीबाळींची अब्रू, आपलं घर हे बचावण्याकरता स्वीकारलं त्यांनी की बरं बाबा होतो मुसलमान. आणि ज्यांनी नाही स्वीकारलं त्यांना 46-47 मध्ये पण अत्याचार झाले, 71 मध्ये पण अत्याचार झाले. बांगलादेश आपल्यामुळे, भारतामुळे बनला तरी बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार चालू राहिले. परवापर्यंत त्याविषयी कोणी एक शब्द बोलत नव्हता. जणू की मरतोय तर मरू द्यात, हिंदू मेला तर कोणी विचारायचं, मरतोय तर मरू द्यात. आत्ता कुठे पहिल्यांदा आवाज उठायला लागलेत, आत्ता कुठे. पण हे केव्हा पाकिस्तानातले हिंदू पश्चिम म्हणजे शून्यावर येऊ लागले, बांगलादेशातले 31 वरनं 8 वर आले. आणि आत्ता 5 ऑगस्ट 2024ला शेख हसीना वाजेद यांना जीव वाचवायला जे भारतात यावं लागलं, तरी त्यानंतर बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार चालू आहेत. आणि ते बांगलादेशचा प्रमुख मोहम्मद युनूस काय म्हणतो की ते हिंदू म्हणून नाही आहेत त्यांच्यावर अत्याचार चालू, त्यांनी अवामी लीगला पाठिंबा दिला होता म्हणून त्यांच्यावर हल्ले होत आहेत. तर या म्हाताऱ्याच्या गावी आहे का काय बोलतोय आणि त्याचे अर्थ काय होतात हे? की जो देशाच्या एका न्याय्य मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांना हाकलून काढलं आणि त्याच्या जागी झालाय, आणि तो काय बोलतोय तर बांगलादेशातल्या हिंदूंवर का अत्याचार होत आहेत, तर ते हिंदू आहेत म्हणून नाही होत आहेत, त्यांनी अवामी लीगला मतदान केलं होतं म्हणून होत आहेत. आणि दुर्गापूजा बांगलादेशातच काय, बंगालमध्ये पण धोक्यात आहे आता सध्या. अजून तरी जे आपलं आहे बंगालमध्ये धोक्यात आहे. गल्ली गल्लीपर्यंत ते पोचले. मी काय लांबचं बोलतोय समजू नका तुम्ही. आत्ता काही दिवसांपूर्वी NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी कोंढव्यामध्ये छापा घालून एक पूर्ण बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज पकडलं. सगळं दहशतवाद्यांनी चालवलेलं, दहशतवाद्यांनी 3500 टेलिफोन कनेक्शन्स होती. कोण आहेत हे? आणि NIA निदान काम करतंय, आपण सुखाने बसलो तिथे की चाललंय आपलं. कोण आहेत हे 3500चं? ह्यांना फंडिंग कुठून येते? प्लॅन काय चालले त्यांचे? तुमचं जर लक्ष असेल तर रांजणगावला काही दिवसांपूर्वी 21 बांगलादेशी पकडले. तरी तुका म्हणे त्यातल्या त्यात पोलीस काम करतंय म्हणून तरी घडतंय. पण रांजणगावला कुठून पोचले बांगलादेशी? बरोबर जाऊन रांजणगाव जे हिंदूंचं तीर्थक्षेत्र आहे तिथे कसे सेटल झाले? देशाच्या दुर्दैवाचे दशावतार आहेत की यांना आधार कार्ड सुखे नाही व मिळतात. तुमचं माझं प्रॉब्लेम होईल एक वेळ की आधार कार्ड मिळेल का, मतदार यादीत आपलं असलेलं नाव राहील का, का अचानक गळूनच आहे. ह्यांना सगळं मिळतंय. कोणत्या आहेत या शक्ती काम करणाऱ्या? आणि त्यावर जी भारताची शासन संस्था आहे स्टेट, तिने जर कठोर पावलं उचलली नाही तर मात्र देशच धोक्यात आहे, अख्खा देशच धोक्यात आहे. मी एकही गोष्ट माझ्या मनची बोलत नाही आहे. ज्या संघटनेचं मुख्यालय म्हणे केरळमध्ये,
त्यांनी पाटी लावली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. ती फक्त बदललेली पाटी आधीच्या सिम्मी नावाच्या संघटनेची, SIMI, स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया, सिम्मी. सिम्मीचे पुरावे दिसून आले की डायरेक्ट अल कायदा, बिन लादेन, तालिबान आणि पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांशी लिंक आहेत. म्हणून 2007 मध्ये, 7 वर्ष महत्वाचं आहे, कारण सरकार केंद्रातलं UPAचं होतं, काँग्रेसचं होतं. मग पंतप्रधान पदावर निदान डॉक्टर मनमोहन सिंग होते, पण त्या सरकारनेही सिम्मीवर 2007 मध्ये बंदी घातली. आंतरराष्ट्रीय पण दबाव होता, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचा ठराव आहे, म्हणून सिम्मीवर बंदी आली. थोडे वर्ष, 2 वर्ष थांबून त्यांनी फक्त पाटी बदलली. त्या बदललेल्या पार्टीचं नाव आहे PFI, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. आणि NIAनी वेळोवेळी छापे घातलेत, लेखी पुरावे सापडले, लेखी आहेत. मी अविनाश धर्माधिकारी एक कानामात्रा वेलांटी सुद्धा काही माझ्या मनचं किंवा मी इंटरप्रिटेशन सुद्धा बोलत नाही की घटनेचा मी माझ्या मतानुसारचा तुम्हाला अन्वयार्थ सांगतोय असं नाही. मी सांगतोय PFIच्या कागदोपत्रात आहे की 2047चा सगळा भारत इस्लामिक झाला पाहिजे. आणि 4 टप्प्यांचा कार्यक्रम मांडलाय त्याच्यात त्यांनी, ज्यातल्या दुसऱ्या टप्प्यात आहे की स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण देऊन ही धर्मांध मुलं प्रशासनात घुसवा. का? जेव्हा 4थ्या टप्प्याची वेळ येईल, 4था टप्पा म्हणजे काय? रस्त्यावर उतरून करण्याचा खून खराबा. त्यावेळी प्रशासनाच्या आतून जे आपल्याला मदत करतील असे तिथे जाऊ देत. याचे लेखी पुरावे आहेत, त्याचे लेखी पुरावे आहेत. नावं न सांगता पण मी तुम्हाला सांगतो की IPS अधिकारी पकडले गेले त्याच्यात, ज्यांच्याकडे हे PFIचे सगळे पुरावे सापडले, अशातले पकडले गेलेले आहेत. इकडे आपलं या देशावर प्रेम करणारे नागरिक म्हणून स्वप्न आहे 2047 मधला विकसित भारत. तो विश्वगुरू असेल का? असावा, पण असेल का? आपल्यावरच अवलंबून आहे. पण विश्वगुरू होण्यापूर्वी निदान विश्वमित्र असेल का? जो शब्द पंतप्रधान मोदी वापरतात, विश्वमित्र असेल का? व्हावा. पण अरे आपण एका बाजूला विकसित भारताचं स्वप्न पाहताना अशा शक्ती आहेत की ज्या भारत मानतच नाहीत, भारताला भारत आणि राष्ट्र म्हणतच नाहीत. आणि त्यातल्या धर्मांध इस्लामिक शक्तींचा तर स्पष्ट डंके की चोट पे प्लॅन आहे की 2047 अख्खा भारत पाकिस्तानच झाला पाहिजे. त्यांना सहाय्य आहे रूढार्थाने ज्यांना डाव्या शक्ती म्हणतात, लेफ्टिस्ट. आणि त्यातले सुद्धा टोकाचे म्हणजे LWE, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, म्हणजे मुख्यतः नक्षलवादी. मग त्यांचं आयडिओलॉजिकल नाव पण आहे माओवादी. आणि त्यांचं स्पष्ट ध्येय आहे की ही लोकशाही, ही राज्यघटनाच मोडून काढायचे, भारताचे 22 तुकडे करायचे त्यांना. यावर यांचं एकमत आहे. इस्लामो लेफ्टिझम यावर एकमत आहे. तुकडे तुकडे गँग, भारत तेरे तुकडे हजार, याला म्हणतात पुरोगामित्व. देशाला एक मानतच नाहीत. ह्यांचा प्लॅन आहे 22 तुकडे करण्याचा. आणि ह्यांचे जे विचारवंत आहेत ना, अनेक समाजात उजळ माथ्याने वावरतायत, तुका म्हणे त्यातल्या त्यात पुन्हा नाहीतरी अलीकडे त्यांच्याकरता आला शब्द अर्बन नक्सल, अर्बन नक्सल. आणि काही जण त्याच्यावर टीका करतात. मी तुम्हाला सांगतो काही कारण नाही टीका करण्याचं. एक मोठे विचारवंत की जे विचारांनी मार्क्सवादी, प्रणव वर्धन नाव त्यांचं, प्रणव वर्धन, हे व्यवसायाने प्राध्यापक होते. आत्ता काही महिन्यांपूर्वी त्यांच्या आठवणी मेमॉयर्स, आत्मचरित्र आलंय. त्यांनी त्या आत्मचरित्रात सांगितलंय की एक फार महत्त्वाचा अभ्यासू लेफ्टिस्ट मार्क्सवादी विचारवंत इतिहासकार रणजित गुहा यांनी एक इतिहासाच्या अभ्यासाची वेगळी दृष्टी, ती मार्क्सवादी दृष्टी आहे, पण ती घेऊन इतिहासाचे 10 खंड लिहिले. त्याला इंग्लिशमधला शब्द आहे सबआल्टर्न हिस्ट्री. सबआल्टर्न हिस्ट्री. सबआल्टर्नचा अर्थ आहे की इतिहास म्हणजे केवळ राजे रजवाडे, सण सनावळ्या, युद्ध नव्हे, सामान्य माणूस कसा जगत होता. किंवा सबआल्टर्नचा अर्थ आहे
की कोणत्या इतिहासाचं जर एक मुख्य नॅरेटिव्ह असेल, वर्णन, ओके, तर त्यापासून वेगळे असलेले काही समाज समूह, तेही माणूसच आहेत, ते कसे जगत होते. मुद्दा मीही सांगतोय बरोबर आहे बरं का, पण ज्यांनी लिहिला सबाल्टन हिस्ट्रीचे 10 खंड लिहिणारे रणजित गुहा, तर प्रणव वर्धन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात्मक जे पुस्तक आहे, चिरंजीवी नाव आहे त्यांचं, ग्रंथ इंग्लिशमध्ये आहे पण चिरंजीवी, प्रणव वर्धननी त्याच्यात लिहिलं आहे की रणजित गुहांच्या घरी दिल्लीत नक्षलवाद्यांच्या मीटिंग्स व्हायच्या, असं स्पष्ट उल्लेख. म्हणजे मी मत पण व्यक्त करत नाही आहे, आणि अर्बन नक्षल हा कालपरवाचा शब्द नाही आहे. प्रणव वर्धन सांगतात ते 50 वर्षांपूर्वीच आहे. आज तर उलट वाढलेलं आहे आणखीन. आणि हे डावे विचारवंतही एका बाजूला भारताला एक देश म्हणतच नाहीत, काही एक संस्कृती आहे म्हणतच नाहीत. त्यांच्या हातात होतं तोवर तशी त्यांनी पाठ्यपुस्तकं लिहिली. आपली मुलं बाळं तीच पाठ्यपुस्तकं शाळांमधनं शिकून घरी येत आहेत की भारत नावाचं काही नाहीच आहे ज्यांच्या लेखी. भारत हे फक्त एका जमिनीचं नाव आहे. भारत कधी नव्हताच. हे कालचं आजचं नाही आहे. आत्तासुद्धा अशा शक्ती आहेत. मग आहेत ते जाणीवपूर्वक आहेत मला माहिती नाही, पण माझं स्पष्ट सांगण्याचं कर्तव्य आहे की भारताचा एक मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेसचा नेता राहुल गांधी हे म्हणतात की भारत राष्ट्र नाही. लोक विचार करा नीट शांतपणे. ठीक आहे की आत्ता 20 नोव्हेंबरला निवडणूक आहेत, 23ला मतमोजणी होईल, जो लोकांचा कौल असेल ते येईल. आणि लोकशाही आहोत, राज्यघटना आहे, आपण समाज म्हणून सुद्धा सहिष्णू आहोत. पण कुठं रेष आखायची का नाही आखायची? 2 व्यक्तींमध्ये मतभेद सुद्धा असू शकतात, साहजिक आहेत, साहजिक आहेत. मी इथपर्यंत सांगतोय की आम्ही इथे समजा बसलेले 5 जण काही मुद्द्यांवर चर्चा झाली, अगदी शक्य आहे की माझ्यापेक्षा त्यांचं काहीतरी मत वेगळं असेल. हे आता ज्यांची माझी फार छान मैत्री झाली, आवडलेलं आहे मला, असे नितीन शिंदे, असं माणसं लगेच त्यांनी शत्रू होत नाहीत. मला हे अटलजींचं एक विधान, हे एका स्टेट्समनचं विधान आहे, फार प्रचंड अर्थ आहे त्याच्यामध्ये. अटलजींच्या सरकारविरुद्ध लोकसभेत जेव्हा अविश्वास प्रस्ताव आला आणि सगळी लोकसभेतली चर्चा पूर्ण झाली आणि आता पंतप्रधान या नात्याने अटलजी त्या प्रस्तावाला उत्तर द्यायला उभे राहिले, तर आता अटलजी नुसते पॉलिटिशियन नव्हते. ठीक आहे, तेही एका पक्षाचा नेता होते, पण अटलजी पॉलिटिशियनपेक्षा खूप काही जास्ती, मग त्याला इंग्लिश छान शब्द आहे स्टेट्समन. मी माझं वैयक्तिक इथे मात्र माझं म्हणणं आहे, मला ते कळलं आहे, अटलजी स्टेट्समन होते. त्या दिवशी लोकसभेमध्ये ते स्टेट्समन सारखे बोलले, ज्यामध्ये प्रचंड सखोल अर्थ आहे. अटलजी म्हणले, चुनाव आएंगे जाएंगे, सरकारें भी आती रहेंगी जाती रहेंगी, लेकिन देश चलना चाहिए. केवढा सखोल अर्थ आहे त्याच्यात की अरे लोकशाही जीवन आहे, बरोबर आहे, वेगळे पक्ष असणार, वेगळ्या विचारधारा असणार. लोकशाहीचं सौंदर्य काय आहे की विचार वेगळे आहेत म्हणून एकमेकाला शत्रू मानू नका. तुमचे विचार तुम्ही लोकांसमोर ठेवा, तुमचे विचार तुम्ही ठेवा, लोक ठरवतील. किती सुंदर मार्ग आहे की तुमच्या ठरलेल्या दिवशी 20 नोव्हेंबरला जा, तुमच्या सदसद्विवेक बुद्धीला अनुसरून जो उमेदवार असो, पक्ष असो, त्याचा राजकीय कार्यक्रम असो, राजकीय विचारधारा असो, काय काम त्यांनी समाजात केलं, ट्रॅक रेकॉर्ड, शब्द दिलेले किती पाळल्यानुसार तुमचा निर्णय करा. आणि तो शांततामय मार्गाने ठरेल की हा देशाचा कारभार कोण चालवणार, या महाराष्ट्राचा कारभार कोण चालवणार. किती सुंदर व्यवस्था आहे. काही एकमेकाचा द्वेष करायची गरज नाही, खून खराब्याची गरज नाही. पण जे देशच मानत नाही आहेत, आता काय करायचं? पार तिकडे केम्ब्रिजमध्ये बसून बोललेत राहुल गांधी की भारत राष्ट्र नाही. ते सांगायला राहुल गांधींनी राज्यघटनेच्या कलम 1 वर बोट ठेवलं त्या कार्यक्रमात. भारताच्या राज्यघटनेचं कलम 1 आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स, की हा राज्यांचा संघ असेल. तर राहुल गांधी आणि निवडलेले व्यासपीठही लक्षात घ्या की ते हे देशात म्हणत नाही आहेत, इथे लोकांना सांगत नाही आहेत, केम्ब्रिजमध्ये बोलतात जाऊन की नाहीच आहे, इंडिया इज नॉट अ नेशन, भारत हे राष्ट्र नाहीच आहे, इट्स अ युनियन ऑफ स्टेट. राहुल गांधींच्या दुर्दैवाने UPSC क्लिअर केलेला एक तरुण उमेदवार तिथं समोर होता, त्याने हात वर केला. तो म्हणाला, तुम्ही कलम 1 पाहिलं, थोडं पान अलीकडचं पाहिलं असतं
अलीकडचं पान म्हणजे आपल्या राज्यघटनेचा सरनामा, प्रिएम्बल. वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हणून जो सुरू होतो तिथे स्पष्ट उल्लेख आहे भारत राष्ट्र म्हणून. इंग्लिशमधला सुद्धा नेशन एन कॅपिटल, राष्ट्र म्हणून. पण देशातल्या एका मुख्य राजकीय पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणतो नाहीच आहे भारत राष्ट्र. कोणता भारत जोडो म्हणायचं आहे त्याला? मग तो युरोपमध्ये जेव्हा भाषण करतोय, युरोपियन युनियनशी बोलतायत हा राहुल गांधी. तुमच्या टाळ्यांचा मी आदर करतो की समजून उमजून वाजवलेत, तुम्हाला मुद्दा कळलाय. युरोपियन युनियनशी बोलताना राहुल गांधी काय म्हणतायत की तुमचं जसं युरोपियन युनियन आहे तसं आमचं इंडियन युनियन आहे. जरा थांबून विचार करा. युरोपियन युनियनमध्ये 27 राष्ट्र आहेत, सदस्य. युरोपियन युनियन ही एक राजकीय संघटना आहे. युरोपियन युनियन हे राष्ट्र नाही. 27 स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र आहेत. युरोपियन युनियनचा सदस्य व्हायचा का नाही त्यांच्या इच्छेवर आहे. इच्छा असली तर एक प्रोसेस फॉलो केल्यानंतर ते सदस्य होऊ शकतात. पुढे काही कारणाने इच्छा संपली तरी एक प्रोसेस आहे, ती फॉलो करून ते बाहेर पडू शकतात. जसा ब्रिटन बाहेर पडला आत्ता 2 वर्षांपूर्वी, ब्रेक्झिट, ब्रिटन बाहेर पडला. भारतातल्या एका मुख्य पक्षाचा सर्वोच्च नेता युरोपमध्ये जाऊन काय बोलतोय की तुमचं जसं इंडियन युनियन आहे तसं, तुमचं जसं युरोपियन युनियन आहे तसं आमचं इंडियन युनियन आहे. काय बोलतोय त्याला अर्थ कळतोय का? की भारतामध्ये आज 28 राज्य आहेत, स्टेट. ती काय राष्ट्र प्रत्येक वेगवेगळं आहे काय? पण हा सांगताना त्यांना सांगतोय की तुम्ही जसे युरोपियन युनियन तसे आम्ही इंडियन युनियन आहात. अमेरिकेच्या दौऱ्यावर राहुल गांधी म्हणतात की भारतातले शीख धोक्यात आहेत, तिकडे अमेरिकेत जाऊन सांगतात. राहुल गांधींचं अमेरिकेतलं वाक्य आहे की शिखांना आपला फेटा घालता येईल का हे आज भारतामध्ये धोक्यात आहेत. कॅन दे वेअर टर्बन? भारतामध्ये कोणाची बॅटिंग करताय तुम्ही? यांना विचारलंच पाहिजे, कोणाची बॅटिंग करताय? आत्ता कॅनडा भारतावर आरोप करतंय की त्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातल्या सरे ह्या ठिकाणच्या गुरुद्वाराचा जो एक होता हरदीप सिंग निज्जर, त्याला 18 जूनला कोणतरी मारला. आणि पंतप्रधान अजून तरी आहे, तो आत्तापासून 2-4 महिन्यांनी असणार नाही हे पण निश्चित आहे. पण तो जस्टिन ट्रुडो थेट आरोप करतोय की निज्जरला भारताने मारला. भारत सरकारची माणसं आहेत. आणि आता तर त्यांनी गृहमंत्र्यांचंच नाव घेतलं, अमित शहांचं नाव घेतलं. आणि जस्टिन ट्रुडोचं बोलत नाही बरं का. जस्टिन ट्रुडोच्या खांद्यावरून अमेरिकेतलं डीप स्टेट आणि विशेषतः बायडन ॲडमिनिस्ट्रेशन भारतावर बंदूक चालवत आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची फार मोठी भूमी असल्याचा दावा करणारी अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, खालिस्तानी, शीख नाहीत दहशतवादी, शीख देशप्रेमीच आहेत. हे खालिस्तानी कलंक आहेत. पण तो गुरुपत्वंत सिंग पन्नू जो भारताच्या कायद्यातला डिक्लेअर्ड गुन्हेगार आहे, दहशतवादी आहे, अमेरिका त्याला आश्रय देते. तो वॉशिंग्टन DC राहू शकतो आणि वाटेल ते तोंडाने बडबडू शकतो. उदाहरणार्थ आत्ताचं त्याचं लेटेस्ट वाक्य आहे, 1 ते 19 नोव्हेंबर एअर इंडियाच्या विमानाने कोणी जाऊ नका, आम्ही उडवणार आहोत विमानं. अमेरिका ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणते. आणि तीच अमेरिका इराणचा जनरल कासिम सुलेमानी याला इराकमध्ये आकाशातनं मिसाईल पाठवून मात्र मारते. किंवा बिन लादेनलाही जे अमेरिकेच्या कमांडोजनी मारलाय ते पाकिस्तानात मारलाय. तुम्ही ज्यांना दहशतवादी म्हणता त्यांना तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही उडवू शकता. आणि मग भारत कायद्याने ज्यांच्याबद्दल सांगतोय की हे दहशतवादी, त्यांना तुम्ही आश्रय देताय होय तुमच्या इथे. आणि कॅनडाच्या राजकारणात तर स्वतंत्र खालिस्तानी पक्ष आहे
की ज्याच्या आधारावर आत्ता हा ट्रुडो सत्तेत टिकू नये. व्हायच्यात निवडणुका 2-4 महिन्यात, तिकडून येणारे रिपोर्ट्स आहेत की तो हारणारच आहे. बघूयात, आगे आगे देखिए क्या होता है. पण या शक्तींचं बळ वाढवणारी विधानं काँग्रेसचे राष्ट्रीय नेता असलेले राहुल गांधी करतात. ते ही सुद्धा भूमिका घेत नाही आहेत की आमच्या असले तर काही देशांतर्गत ते आम्ही आपसात मिटू, पण त्याचा फायदा आम्ही शत्रूंना नाही होऊ देणार आहे. तसं नाही आहे. कारण की मुळी हे राष्ट्र यावरच विश्वास नाही हो. कुठल्यासाठी लढताय? आजही अशा शक्ती आहेत की जे म्हणतात भारत राष्ट्र नाहीच आहे. एका काहींना त्यातले तुकडे गँग आणि दुसरे मार्क्सवादी टोकाचे, त्यांना करायचे 22 तुकडे असं त्यांचे विचारवंत पण म्हणतात. कुठल्या लोकशाहीच्या नावाने ते गळे काढतात आणि कुठल्या राज्यघटनेच्या नावाने ते गळे काढतात? भारताच्या राज्यघटनेने भारताला एक एकसंध राष्ट्र म्हटलंय. आणि आपण मतदान करताना सुद्धा ह्याचं भान ठेवायला पाहिजे की हे भारताचं एकसंध राष्ट्रीयत्व ज्यामुळे बळकट होईल असं प्रत्येक मतदारांनी वागलं पाहिजे. ज्यांना म्हणायचं नाहीच आहे, नाहीतर हे राष्ट्र आपल्या एक असण्यामध्ये आपलं बळ आहे. ते काही वेळा मला शंका येते की आपल्यापेक्षा आपल्या शत्रूंनाच जास्ती कळले. आणि मग ह्यांना फोडा कसं? तुमच्या माझ्या दुर्दैवाने ही जी जाती व्यवस्था, तिने निर्माण केलेले जाती भेद, त्यातून माणसात होणाऱ्या भिंती, हे आपल्या शत्रूला सगळ्यात सोपं आहे की त्यांना यावर तोडा. आणि मग प्रादेशिक अस्मिता, मग भाषांच्या अस्मिता. तुम्ही भारताचं वैभव पहा की मी जेव्हा विधान करतोय मला व्हायब्रेशन्सही जाणवल्या की नुसतं तुम्हाला कळलंय नव्हे, तुमच्या पण जीवनाच्या श्रद्धा त्या आहेत. म्हणून तरी त्या आहात की हे एक राष्ट्र आहे आणि तसं ते असण्यात आपलं बळ आहे. आणि केवढी मोठी ताकद आहे. पण ज्या शक्ती आजही म्हणतायत की भारत राष्ट्र नाहीच आहे, ठीक आहे, फार तर काही जण मेहरबानी काय करतायत की कधी नव्हतं राष्ट्र भारत, 15 ऑगस्ट 1947ला झालं पहिल्यांदा. बरं, ते सुद्धा ब्रिटिशांच्या मेहरबानीमुळे झालं की नाही तर भारत हे कधी एक राष्ट्र नव्हतंच. पण ब्रिटिश आले, उपकार केले आमच्यावर, लोकशाही त्यांनीच दिली. तयार झालेली म्हणे राज्यघटना मुळातल्या त्यांच्या संकल्पनेतनं आली. आपण लोकशाहीचं ब्रिटिश मॉडेलच चालवतो. आपली सरकारी यंत्रणा ब्रिटिश मॉडेलवरचीच आहे, प्रशासकीय यंत्रणा. आणि ब्रिटिशांनी ह्या सगळ्या देशाला एक प्रशासन दिलं, एक चलन दिलं, एक कायदा दिला, दळणवळणाची साधनं दिली, रेल्वे, टेलिग्राफ वगैरे. तर मेहरबान ब्रिटिशांचेच आम्ही किती कृतज्ञ आहोत. गुलाम आला जेव्हा, गुलामीचाच अभिमान शिकवला पण जातो आणि वाटतो पण की अभिमान ब्रिटिशांनी वाटोळं केलं देशाचं. पण आपल्याला ही अक्कल शिकवणार आहेत की नाही, ब्रिटिशांमुळे भारत एकत्र आला. कारण ज्यांची मुळे भारतावर श्रद्धाच नाही आहे. पण तुमची माझी श्रद्धा काय आहे? भारत था, भारत है और भारत रहेगा. की भारत हे एक हजारो वर्ष चालत आलेली एक अखंड संस्कृती आहे. त्या संस्कृतीकडे एक स्वतःची ताकद आहे काळानुसार बदलण्याची. म्हणजे आपल्या अध्यात्म तत्वज्ञानात जसं शरीर हे आत्म्याने धारण केलेलं वस्त्र असतं, तसा भारतीय संस्कृतीचा आत्मा काळानुसार नवनवं रूप आणि नवनवं शरीर धारणही करतो. तो विविधतेचं स्वागत करतो. आपल्याला भारताच्या विविधतेचा सुद्धा अभिमानच असायला पाहिजे. पण विविधतेचं स्वागत आहे, विविधतेचा सन्मान आहे. कारण आपल्याला मुळाशी कळलंय की ती विविधता फक्त बाह्य आविष्काराची विविधता आहे. खोल शोधत गेलो तर अंतरी आपण सगळे एक आहोत. तेव्हा तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम पासून मराठी, गुजराती, उडिया, हिंदी, बंगाली, असमिया, पंजाबी, काश्मीरी सगळ्या आपल्याच भाषा आहेत. आणि काय ताकद आहे आपल्या संस्कृतीची लक्षात घ्या, जबरदस्त. इतक्या भाषा
हां, प्रत्येक भाषेत प्रादेशिक वैशिष्ट्य आहेत. धर्मपंथांची सुद्धा विविधता आहे आणि बेसिकली परवानगी आणि आदर आहे. आदर आहे, काही भांडण नाही. भांडण कोण करतायत त्यांनी मी सुरुवात केली आज बोलायला. भारतीय संस्कृतीचं भांडण नाही आहे. स्वागत आहे, आदर आहे की तुला कोणता ईश्वर मानायचा आहे, तुला ईश्वराची कोणत्या रूपात पूजा करायची, तुला त्या ईश्वराला काय नावाने बोलवायचं आहे, तुला काय वाटतं त्या ईश्वराने तुझ्याकरता पाठवलेला त्याचा अवतार असो अथवा त्याचा प्रतिनिधी असो कोण आहे, कोणतं पुस्तक आहे, तर तू मान ना ते त्या मार्गाने, कारण अंती आपण एकाच मुक्कामावर भेटणार आहोत. हे हजारो वर्षांपासून ते विवेकानंदांनी सुद्धा 11 सप्टेंबर 1893ला शिकागोच्या सर्वधर्म परिषदेतही हिंदू धर्माचा हाच अर्थ सांगितला आहे. हा हिंदू धर्म आहे, जोडतो तो हिंदू धर्म आहे. त्यामध्ये जातीव्यवस्थेचा जर कलंक असेल तर अर्थातच आपलं कर्तव्य ते दूर करून एक संध समान समरसतापूर्ण जे गीत म्हटलं आपण इथे आत्ता, शब्दांकडे लक्ष असेल तर ते, पण वैविध्याचं स्वागत आहे. सहज लक्षात घ्या बसल्या जागी. जगामध्ये 27 अरब राष्ट्र आहेत. राष्ट्र 27 अरब राष्ट्र आहेत. हां, सगळ्यांचा धर्म एक आहे, इस्लाम. पण म्हणून राष्ट्र म्हणून ते एकत्र येऊ शकत नाही. बर, सगळ्या अरबांचा धर्म एक आहे, इस्लाम नव्हे. त्यातल्या 85% अरब सुन्नी मुस्लिम आहेत, तरी त्यांचं एक राष्ट्र होऊ शकत नाही. त्यांची एथनिक किंवा अँथ्रोपोलॉजिकल आयडेंटिटी म्हणतात, मानववंश एकच आहे अरब, पण ते एकत्र येऊ शकत नाहीत. त्यांची भाषा एकच आहे अरेबिक, त्यांची लिपी एकच आहे जी अशी उजवीकडनं डावीकडे लिहिली जाते ती, पण ते एक येऊ शकत नाहीत. मग आता ही आपली भारत माता आठवा की इथे किती भाषा, किती पंथ, किती धर्म, किती तऱ्हांच्या संस्कृती, आणि तरी सर्वांना एकात्मतेमध्ये गुंफणारा अध्यात्माचा विज्ञाननिष्ठ हजारो वर्ष चालत आलेला विचार, ही ताकद आहे आपली. मला भीती वाटते काही वेळा की ही आपल्यापेक्षा आपल्या शत्रूंना जास्ती कळली आहे की काय. फोडा आणि राज्य करा हे धोरण इंग्रजांनीच वापरलं. ह्यांच्यात भांडणं कशी लावून द्या, फाटाफूट कशी घडवून आणा. त्यावेळी संपलेलं नाही आहे, अजूनही तेच चालू आहे. BBC हा जो चॅनल आहे त्याचा उद्योग अजूनही हाच चालू असतो, फोडाफोडीचा. आणि विदेशी शक्तींच्या या देशविरोधी इशाऱ्यांनुसार भारतात काम करणाऱ्या ज्या राजकीय शक्ती आहेत, ज्यांना वाटतंय की आम्हाला सत्ता मिळवायची, मी त्याची मदत मिळवून सत्ता मिळवीन, तुला हे कळतच नाही की तो तुझ्या डोक्यावर मिरे वाटणार आहे. आणि देश निघाले फोडायला. आपली एकात्मता हे आपलं बळ आहे. हे मी नुसतं ऐतिहासिक, तात्विक किंवा भावनिक कारणांसाठी म्हणत नाही. ही सगळी आहेतच, ती महत्त्वाचीच आहेत, पण मी केवळ त्या कारणांकरता म्हणत नाही. मी मित्र हो एकदम आधुनिक, मी 2 अँगल सांगणार आहे तुम्हाला त्याचे. एकदम हार्ड, जमिनीवर पाय ठेवून हा 140 कोटींचा भारत एक राहण्यात आपली ताकद आहे. ती जो फोडायची भाषा करेल, वेगळेपणाची भाषा करेल, विविधतेला जो अलगाववाद समजेल, इंटरप्रिटिंग डायव्हर्सिटी ॲज डिसयुनिटी, हे कौशल्य आहे त्या शत्रूंचं, की इंटरप्रिटिंग आवर डायव्हर्सिटी ॲज डिसयुनिटी. आणि ह्यांना फोडा, मग ह्यांना फोडत राहा. आपण एकसंध असण्यामध्ये आपली ताकद आहे. कारण 140 कोटींचा भारत ही आजच्या तारखेला जगातली सर्वात मोठी एकसंध बाजारपेठ आहे. वर्ल्ड्स मोस्ट युनायटेड मार्केट भारत देश. तो एकत्र जोवर आहे तोवर एकूण जगामध्ये सुद्धा ती अर्थव्यवस्था, की जिचा फार योग्य उल्लेख इथे झाला की लवकरच आपण जगातली नंबर 3. मी जरूर म्हणेन की यांनी हुरळून जायचं काही कारण नाही आहे. आपण भारतीय माणसं आणि मतदार या नात्याने लवकरच भारत नंबर 3 होईल, ह्यांनी हुरळून जाण्याचं काही कारण नाही. तो 2047चा भारत, विकसित भारत. आपल्याला काम खूप करायचं आहे,
पण ही भारताची ताकद आहे. आणि ज्या भारत विरोधी शक्ती आहेत त्यांना इशारा देता येतो की तू बेटा बचके रहना, तू जर भारत विरोधी कारवाया करशील तर युद्धापर्यंत जावं लागत नाही, तुझ्या वस्तू आणि सेवांकरता बाजारपेठ बंद करू भारताची. ह्याला अमेरिकेला सुद्धा वचकून राहायला लागेल, चीनला सुद्धा वचकून राहायला लागेल. जगातल्या अनेक गुंतागुंतींमुळे पण आत्ता चीननी का माघार घेतली? गलवान आणि ते डेप्सांग आणि डेमचोक ही 2 ठिकाणं का मागे गेलं? चीनी अर्थव्यवस्था आत्ता कमकुवत झाली. भारत चीन व्यापार मोठ्या प्रमाणात आहे. आजच्या तारखेला तरी तो व्यापार जास्ती चीनला अनुकूल आहे, पण भारताने जर ठरवलं की चीनी वस्तू किंवा सेवांना भारताची बाजारपेठ बंद करायची तर चीनला 10 वेळा विचार करायला लागेल. अमेरिकेलाही 10 वेळा विचार केला. सत्तेमध्ये तिथे रिपब्लिकन असू द्यात किंवा डेमोक्रॅट. आत्ता रिपब्लिकन आल्याने थोडा बदल, थोडा डेमोक्रॅटिक पक्षाची धोरणं आणि विचारधारा मुख्यतः भारत विरोधी, आणि त्यातही जास्ती हे स्पष्ट आहे की मोदी भाजप विरोधी. ह्याच्यातही तो एक अँगल आहे त्यांच्या विचारधारा आणि वागण्या बोलण्यामध्ये. तरी एका मर्यादेपलीकडे बायडन अँड कंपनी फार भारताशी पंगा घेऊ शकत नाही. एकसंध असण्यात आपली ताकद आहे. ती जर आपण फोडा आणि राज्यकराच्या धोरणाला बळी पडलो तर सगळे दुबळे होणार आहेत, सगळेच दुबळे होणार आहेत. ती जी एकसंध असण्यातली ताकद आहे ती आपला देश लोकशाही, आणि त्याला मुख्य श्रेय आंबेडकरांचं केलेली राज्यघटना, हे पण बळ आहे आपलं. आणि मग ती लोकशाही आणि राज्यघटने का टिकली हो? मुख्य कारण आहे हजारो वर्षांची इथे नांदलेली की जी संस्कृती टिकायला पाहिजे, नुसती टिकायला नाही, समृद्ध व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे, उद्या ती जगाला सुद्धा सुखशांतीचा मार्ग दाखवणारी झाली पाहिजे. हे आहे आपलं स्वप्न, तुमचं माझं. पण ते जगाला करण्यापूर्वी आपल्याला घर पण नीट करायला पाहिजे ना. त्यामुळे आपलं हे बळ लक्षात घेऊन आपण पुढे सरकायला पाहिजे. हे जे कोणी म्हणतात की नाही लोकशाही ब्रिटिशांनी दिली आपल्याला, जे ऐतिहासिक सत्य आहेत ते सत्य आहेत. पुन्हा आत्ता तूर्त मी वेळाभावी त्याच्या खोलात नाही जात आहे, पण मुळात लोकशाही टिकली कारण भारतीय संस्कृतीची रचनाच लोकशाही आहे, सहिष्णू आहे, सर्वसमावेशक आहे. ती मतभेदांना नुसती जागा नाही देत, मतभेदांचा आदर करते, म्हणून लोकशाही टिकली. गेल्या वर्षी G20ची परिषद भारतात झाली, शानदार झाली. आणि भारताने जगाला संदेश दिला की आम्ही द व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ, द व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ, की जगातले जे गरीब देश आहेत त्यांचा सदसद विवेक बुद्धीचा आवाज म्हणजे भारत. आणि त्याला आपण जेव्हा G20ची ती परिषद होती त्याला भारताने एक टॅगलाईन दिली, ती जगाने स्वीकारली बरं का. टॅगलाईन होती आणि भारतात विविध ठिकाणी विमानतळं, तिकडून येणारे मार्ग, तर जी पोस्टर असायची तर ते G20चे जर पोस्टर असलं तर ती टॅगलाईन खाली असायची. टॅगलाईन काय होती? मदर ऑफ डेमोक्रेसी, की लोकशाहीची जननी, की ही लोकशाही. आणि जगाने मान्य केलं, जगाने मान्य केलं, वेदात आहे लोकशाही. त्यामध्ये जी सभा आणि समिती ही संकल्पना आहे त्यात लोकशाही आहे. बुद्ध ज्या शाक्य कुलाचा आधी राजपुत्र आणि नंतर त्यांनी तपश्चर्या करून सत्याचा मार्ग, दुःखातून मुक्तीचा मार्ग स्वतः शोधला पण आणि मग जगाला सांगितला पण, तो ज्या शाक्य कुलातला आहे त्याचा कारभार लोकशाहीने चालायचा. आपण जर नुसतं ऐकलं राजा शुद्धोदन, आपल्याला वाटेल तो राजा, तो शाक्य कुल निवडून द्यायचं राजा कोण हे. भारतात गणराज्य, रिपब्लिक्स होती, ह्याचे पुरावे आहेत, सर्वत्र आहेत, भारतभर आहेत. आता जो भाग पाकिस्तानात गेलाय तिथे यौधेय आणि मालव नावाची गणराज्य होती. दक्षिणेला चोल कालखंड जो आहे तिथे गावाच्या पातळीला प्राचीन ग्रीसपेक्षा समृद्ध अशी थेट डेमोक्रेसी होती. गाव पातळीला डायरेक्ट डेमोक्रेसी, की गाव एकत्र बसून कारभार करणार, आवश्यक असेल तर प्रतिनिधी निवडून देणार. आणि तरी पक्ष, चिन्ह आणि ताईमाई अक्का माझ्यावर मारा शिक्का वगैरे प्रकार नाही. तर सुदूर दक्षिणेची प्राचीन लोकशाही म्हणजे काय होतं? गाव एकत्र बसायचं आणि म्हणायचं की आता पुढली 3 वर्ष हे 5 जण कारभार चालवतील. स्त्रीला समान स्थान होतं,
समान अधिकार होते, कायदेशीर नैतिक सर्व प्रकारचे, आणि कारभार हे चालवतील. आणि मग त्यामध्ये ढवळाढवळ करायचे अधिकार राजाला सुद्धा नव्हते. प्राचीन भारतीय लोकशाही अस्सल डायरेक्ट डेमोक्रेसी. प्राचीन ग्रीसमधली सुद्धा लोकशाही अनेक त्रुटी, उणीवा, गुलामी, फक्त पुरुषांना मतदानाचा अधिकार अशा सगळ्यांनी भरलेली. पण जेव्हा आपण म्हणतो भारत लोकशाहीची जननी आहे, हे सर्वत्र दिसून येतं. भगवान महावीर जिथले राजपुत्र आहेत त्याचं नाव लिच्छवी गणराज्य आहे. ते गणराज्य आहे. लिच्छवी आत्ताच्या बिहारमध्ये येईल ते गणराज्य आहे. गण म्हणजे रिपब्लिक, की लोक जिथे आपला प्रतिनिधी निवडून देतील. तेव्हा भारतीय संस्कृतीच्या नुसतं हाडीमासी नव्हे, लोकशाही आपलं जेनेटिक कोड आहे. त्यामुळे आपलं सर्वांचं काम ते बळकट करायचं आहे. विकसित भारत म्हणजे 2047चा अर्थातच तो भौतिकदृष्ट्याही विकसित पाहिजे, जागतिक पातळीच्या पायाभूत सोयी पाहिजेत. पण नुसत्या भौतिक विकासावर आपली विकासाची कल्पना थांबत नाही. हे निश्चित आहे की गरिबी दूर झाली पाहिजे, बेरोजगारी दूर झाली पाहिजे, युवकांना सन्मानाने जगायचा पहिला रोजगाराचा हक्क मिळाला पाहिजे. भौतिक जी संपत्ती समाजात होईल तिचं केंद्रीकरण नको. काही मुठभर माणसंच प्रचंड श्रीमंत आहेत आणि उरलेले टाचाघासच जगतायत. हे आपल्या स्वप्नातला भारत हा नाही. आपल्या स्वप्नातल्या भारतामध्ये संपत्तीचंही समतापूर्ण वाटप पाहिजे, त्यासाठीची आर्थिक धोरणं पाहिजेत. पण आपल्या विकासाची कल्पना नुसत्या भौतिक विकासापाशी थांबत नाही, संपत नाही, तर तो बौद्धिक विकास पाहिजे, मानसिक विकास पाहिजे, आणि मी म्हणणारे आध्यात्मिक विकाससुद्धा पाहिजे. अशा लोकशाहीचं उद्याचं स्वप्न की तो 1947मध्ये स्वातंत्र्य मिळतं, 100 वर्ष स्वातंत्र्याची 100 वर्ष होतानाचा भारत हा भौतिक, बौद्धिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा विकसित आणि जगाला पण सुखशांतीचा मार्ग दाखवणारा. ह्या पण माझ्या नुसत्या मंच गप्पा नाही आहेत. तिकडे रशिया युक्रेन युद्ध असू दे, तरी त्या युद्धातल्या दोघांनाही वाटतं की भारताने मध्यस्थी करावी. इस्रायल, हमास, हिजबुल्ला, हौथी, इराण, तरी भारताने मध्यस्थी करावी वाटतं. संकट भरपूर आहेत. मला आपल्याशी आत्ता बोलताना नुसतं एकांगी चित्र नाही रंगवायचं आहे. संकट आहेत. 2047चा भारत विकसित असेल याचा अर्थ आम्ही हात पे हात डाले बैठू, बसून राहू, यांनी नाही होणार आहे. आपल्याला उठावंच लागणार आहे. आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. आपल्याला ह्या संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगत, आपल्या अस्मितेचा सार्थ अभिमान बाळगत, आपल्या तत्त्वज्ञानाचा सार्थ अभिमान बाळगत, तो सर्वांना सांगत लोकशाही मार्गानेच आपल्याला 2047मधला विकसित भारत आपल्याला घडवायला हवा. मी एवढं सांगून निरोप घेतो आजच्या पुरता की अशाला आपलं प्रत्येकाचं काही काम आहे हे प्रत्येकानीच लक्षात ठेवलं पाहिजे. 2047चा विकसित भारत कोणा एका पंतप्रधान मोदी असोत, योगी आदित्यनाथ असोत, देवेंद्र फडणवीस असोत अथवा राज्यात, ते त्यांचं काम करतील. आपल्यालाही आपलं काम करायचं आहे. आणि तिथे मला आज वेळ न घेता एवढं निश्चित सांगायचं आहे की जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार ही मी देशभक्तीची व्याख्या करतो. देशभक्तीच कशाला म्हणायला पाहिजे? नाट्य क्षेत्रात काम करत असलात तर तुम्ही नाट्य क्षेत्रातले असामान्य पाहिजेत. आणि येणारी क्षेत्र विज्ञान तंत्रज्ञान आहे, IT, AI. आज जग म्हणतंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये भारताकडे नेतृत्व येईल. हे कोण म्हणतोय? एलॉन मस्क म्हणतोय. एलॉन मस्कनी दिलेली एक मुलाखत आहे, इंडिया इज द हॅपनिंग प्लेस, असं त्याचं वाक्य. आणि विज्ञान तंत्रज्ञानात सुद्धा यत्किंचितही मागे पडून नाही चालणार आहे. कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग व्यवसाय, जीवनाच्या सर्व क्षेत्रात जेव्हा भारतीय मातीतून उगवून येणारी वैश्विक प्रतिभा आविष्कार घडवेल तेव्हा 2047चा भारत विकसित होईल.
म्हणजेच मग आपलंही प्रत्येकाचं काम की जीवनाच्या आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे. आणि अर्थातच सध्याचा मुहूर्त, राज्यातलं वातावरण, लोकशाही आणि निवडणुका म्हणून अर्थातच की 20 नोव्हेंबरला आपलं कर्तव्य बजावणे, मतदान. तो सुट्टीचा दिवस नाही. जोडून त्याला अलीकडे पलीकडे तर आपल्या बजेटनुसार जाऊ कुठेतरी लोणावळा, माथेरान, उटी वगैरेसाठी नाही आहे. मग नाही तर किंमत मोजायला लागेल. मग जे एरवी अत्यंत बोचरं वाक्य आहे, इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. बोचरं आहे वाक्य. लोकशाहीमध्ये लोकांना लायकीप्रमाणे सरकार मिळतं. मग मतदार म्हणून सिद्ध करण्याचं आपलं काम आहे की चांगलं सरकार मिळण्याची आमची लायकी आहे, योग्यता आहे. आणि त्यासाठीचं पहिलं तर आहे की किमान मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. नाहीतर जर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले की काय येणारच आहेत निवडून, येणारच आहेत निवडून. माझ्या एकट्याच्या मताने काय होणार आहे? म्हणून 1 गेला, 10 गेले, 100 गेले, 1000 गेले आणि हारायचे ते निवडणूक हारले. मला तर कमी वेळात सांगण्याकरताचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणून मला आठवत राहते, जेव्हा शिवसेना भाजप एकत्र होते, भांडण नव्हतं, अजून बाळासाहेब होते. अशा वेळी दादर मतदारसंघ होता शिवसेनेकडे आणि उमेदवार होते मनोहर जोशी सर. आता दादर हो, सगळी शिवसेनेचा अड्डा, मराठी माणसाचा अड्डा, हिंदुत्वाचा अड्डा. सगळ्यांनी गृहीतच धरलं की मनोहर जोशी सर येणार आहेत. त्यामुळे गेले कोकणातल्या गावी की जाऊन येऊ आपण. 1 गेले, 10 गेले, 100 गेले. मनोहर जोशी ती निवडणूक हारले. आणि ज्या निवडून आल्या, माझी त्यांची पण ओळख आहे, त्यांनाच आश्चर्य वाटलं की मी कशी काय निवडून आले. त्या महिला नेता आहेत, त्यांनाच की मी कशी काय निवडून आले. पण मतदाराची बेफिकिरी, मतदाराचा बेसावधपणा आज महाराष्ट्राला आणि उद्या देशाला किंमत मोजायला लावेल. मला कळलेला महाराष्ट्र हा निश्चित आहे की ज्या महाराष्ट्राचं कामच आहे देशासाठी लढणे. मी त्याला शिवाजी महाराजांचा वारसा म्हणतो. आणि 17व्या शतकात देशासाठी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न घेऊन तलवारीने लढायचं होतं, तर आजच्या काळातलं हे लोकशाही आणि राज्यघटनेचं हिंदवी स्वराज्य, तर मग आपल्याला लेखणीनी पण लढायचं आहे, जिभेनी पण लढायचं आहे, मेंदूनी पण लढायचं आहे. पण पहिले 20 नोव्हेंबरला हातात शिक्का नाही, बटन दाबायचं आहे. अजून मी प्रशासन सांभाळताना शिक्के होते, ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड, पण बटन दाबायचं आहे. तेव्हा जागृतपणाने राष्ट्राच्या हिताचा आणि असा महाराष्ट्र की जो देशाच्या विकासाचं इंजिन बनेल, विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र, यासाठी आपण सर्वजण मतदान करूयात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.